इंदापूर तालुक्यातील भिगवड येथील कथित अपहरण प्रकरणाने आता नवा आणि महत्त्वपूर्ण वळण घेतले आहे। मंगळवारी दुपारी सुमारे 4च्या सुमारास लग्नासाठी सोन्याची खरेदी करून आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भर दिवसा अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र या प्रकरणात अनपेक्षित घडामोड समोर आली। संबंधित तरुणीने स्वतःचा व्हिडिओ शेअर करत माझे अपहरण झालेले नाही, मी माझ्या इच्छेने घरातून निघून गेले आहे असे स्पष्ट केले। तरी देखील तिचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली होती। तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथके रवाना करण्यात आली होती। दरम्यान काल मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास ही तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली। तेथे तिने आपला अधिकृत जबाब नोंदवला। जबाबात तिने संबंधित तरुणावर प्रेम असल्याचे सांगत मी स्वेच्छेने त्याच्यासोबत गेले आहे, माझे अपहरण झालेले नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली। या भूमिकेवर ती ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तक्रारीनुसार घटनेच्या वेळी डोळ्यात चटणी टाकून जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र वैद्यकीय तपासणीत डोळ्यात कोणत्याही प्रकारची चटणी किंवा इजा झाल्याचे आढळून आले नसल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला संपर्क साधून शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले आणि तेथून दोघे निघून गेले। या संपूर्ण प्रकरणामुळे सुरुवातीला निर्माण झालेला तणाव आता काहीसा निवळला असला तरीही या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। पोलीस पुढील तपास करत असून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे।